नमस्कार सर्वांचं स्टडी विथ केतकी या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आपण मागच्या व्हिडिओमध्ये कलम 89 ते 92 पर्यंत राज्य परिषदेचे सभापती आणि उपसभापती कोण असतात, त्यांचे अधिकार काय आहेत, यासोबतच बरंच काही सोप्या भाषेत समजून घेतले. व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की जाऊन बघा. खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक प्रोव्हाइड करून दिलेली आहे. कारण आजच्या कलम 93 ते 96 मध्ये तुम्हाला सेम माहिती आपण परत बघतो आहे, परत ऐकतो आहे असं वाटेल. पण फरक इतकाच असेल इथे की ही माहिती लोकसभाबद्दलची असेल. मागच्या व्हिडिओमध्ये आपण राज्यसभाबद्दल बोललो होतो आणि दुसरा फरक हा असेल इथे की कलमचा नंबर लक्षात ठेवायचा आहे, तो वेगळा असेल. बाकी माहिती सेम असेल. जास्त वेळ न घालवता सुरुवात करूया आणि पहिला कलम बघूया. पुढे जाण्याआधी मित्रांनो, या समरी शब्दांचा उल्लेख आपल्याला प्रत्येक कलममध्ये दिसून येईलच. स्पीकर ऑफ द लोकसभा कोण आहे? ओम बिर्ला. लोकसभेचे अध्यक्ष यांनाच बोलले जाते आणि सभापती म्हणून देखील ओळखले जाते. हे आपण सभागृहाच्या कनिष्ठ सभागृहाबद्दल बोलतो आहे, लोकसभा लक्षात ठेवा. आणि डेप्युटी स्पीकर ऑफ द लोकसभा हेच लोकसभेचे उपसभापती आणि उपाध्यक्ष म्हणून देखील ओळखले जातात. लोकसभेच्या उपसभापतीचे पद 17व्या लोकसभेत रिक्त राहिलेले आहे आणि 18व्या लोकसभेतही हे रिक्तच आहे. आणि ओम बिर्ला यांची 18व्या लोकसभेच्या अध्यक्षपदी सलग दुसऱ्यांदा निवड झालेली आहे. भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमांतर्गत लोकसभेला एक सभापती आणि एक उपसभापती असणे आवश्यक आहे असे नमूद केले आहे? कलम 93 मध्ये. याच कलमबद्दल थोडक्यात सोप्या भाषेत समजेल असे समजून घेऊया. असे समजा की भारतीय सार्वत्रिक निवडणुकीनंतर नवीन लोकसभा स्थापन झाली. तर या नवीन लोकसभेने आपल्या सदस्यांमधून एक सभापती आणि एक उपसभापती निवडणे हे पहिले पाऊल उचलले पाहिजे. कोणत्या कलम अंतर्गत? कलम 93 नुसार. आणि दुसरी सिच्युएशन अशी समजा की ज्यावेळेस हे लोकसभेतील सभापतीचे किंवा उपसभापतीचे पद जेव्हा रिक्त होते, आता हे पद रिक्त केव्हा होते, कोणत्या सिच्युएशनमध्ये होऊ शकते, यामागची 3 कारणे आपण खूप वेळा बघून झालेली आहे, पुढे पण बघणारच आहोत. तर जेव्हा पण ही पद रिकामी होतात तेव्हा लोकसभेने रिक्त जागा भरण्यासाठी शक्य तितक्या लवकर नवीन सभापती किंवा उपसभापती निवडले पाहिजेत. असे का केले जात असेल तर जेणेकरून कायदेविषयक कामकाज सुरळीतपणे चालू राहील. मित्रांनो, जसे की आपण बोललो लोकसभेचे सभापती उपसभापती यांचे पद रिकामे होऊ शकते, तर त्यामागे पण काही कारणं असतील. पण जी काही कारणं असतील त्याला सुद्धा संविधानाचा एखादा कलम तर लागू असेलच. कोणता कलम असेल हा? कलम 94. समजा एखादी व्यक्ती लोकसभेची अध्यक्ष आहे आणि सार्वत्रिक निवडणुकादरम्यान ती व्यक्ती तिची जागा गमावते आणि लोकसभेचे सदस्य राहणे बंद करते. म्हणजेच ही व्यक्ती आता लोकसभेची सदस्य नसल्याने ते आपोआप सभापती म्हणून त्यांचे पद सोडतात. कलम 94 अनुसार. आणि दुसरे काय कारण असू शकते पद रिकामे होण्यामागे? तर सभापती किंवा उपसभापती यांचा राजीनामा. आता इथे असा प्रश्न आहे, हा राजीनामा कोण कोणाकडे देत असेल? सोपे आहे. तर असा राजीनामा सभापती असेल तर उपसभापतींना देऊ शकतो आणि उपसभापतींना राजीनामा द्यायचा असेल तर सभापतींकडे देऊ शकतो. ओके. आणि तिसरे काय असेल? लोकसभेतील काही सदस्य त्यांच्या कामगिरीवर असमाधानी आहेत आणि त्यांना पदावरून काढून टाकण्याचा निर्णय घेतात आणि त्यांना पदावरून काढून टाकण्यात येते. कोणत्या बहुमताने? तत्कालीन सर्व सदस्यांच्या बहुमताने मंजूर झालेल्या ठरावाद्वारे. लक्षात ठेवा. आणि हा ठराव मांडण्याआधी किती दिवसांची अट असेल? किमान 14 दिवसांची सूचना आधीच दिली जाते, ज्यांच्या विरुद्ध हा ठराव मांडलेला असतो. पदावरून दूर करण्याचा ठराव काय असतो हे आपण मागच्याच व्हिडिओमध्ये राष्ट्रपती उपराष्ट्रपतींबद्दल खूप वेळा बोलून झालेले आहे आणि या ठरावा अंतर्गत कोणत्या बहुमताचा वापर केला जातो हे सुद्धा आपण सोप्या भाषेत समजून घेतलेले आहे. खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक प्रोव्हाइड करून दिलेली आहे, नक्की जाऊन बघा. तर मित्रांनो, आपण लोकसभेतील सभापती आणि उपसभापती यांच्या पदाची निवड बघितली. त्यानंतर पद रिकामे केव्हा होऊ शकते हे बघितले आणि हे रिकामे पद जास्त वेळ तर असे ठेवता येणार नाही, यासाठी पण संविधानाने काही सोल्युशन काढलेच असेलच. आणि कोणत्या कलममध्ये याबद्दल बोललेले असेल? पुढच्या कलम 95 मध्ये. उदाहरण वापरून स्पष्टीकरण देते मी इथे. असं समजा की लोकसभेच्या अध्यक्षांनी राजीनामा दिला आहे, ज्यामुळे एक जागा रिकामी झालेली आहे. तेव्हा संविधानाच्या कलम 95 नुसार उपसभापती जे लोकसभेचे हे सभापतीची कर्तव्य पार पाडतील. आणि जर योगायोगाने काही कारणांमुळे उपसभापतीचे पद सुद्धा रिक्त असेल तर भारताचे राष्ट्रपती काय करतील? अशा परिस्थितीमध्ये नवीन सभापती निवड होईपर्यंत सभापतींच्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी लोकसभेच्या दुसऱ्या सदस्याची नियुक्ती करतील. या दिवसाचा विचार करा की जेव्हा सभापती लोकसभेच्या विशिष्ट अधिवेशनाला तात्पुरते अनुपस्थित असतात, तर अशा परिस्थितीत उपसभापती त्या अधिवेशनासाठी सभापतीची भूमिका घेतील आणि जर उपसभापती देखील अनुपस्थित असतील तर त्यावेळेस सभागृहाचे कार्यपद्धतीचे नियम ठरवतील की अध्यक्षपद कोणाला द्यावे. आणि जर अशी व्यक्ती सुद्धा उपस्थित नसेल तर
सभागृह स्वतः निर्णय घेईल त्या वेळेसाठी सभापती म्हणून काम करण्यासाठी एखाद्या व्यक्तीची निवड करते. ओके, समजलं असेलच. कलम 93, 94, 95 समजले असतीलच. आणि कलम 94 मध्ये आपण सभापतींना आणि उपसभापतींना पदावरून काढून टाकण्याच्या ठरावाबद्दल बोललो होतो. त्याबद्दल अजून थोडी डिटेल माहिती कलम 96 मध्ये बघूया. उदाहरण वापरून स्पष्टीकरण देते इथे. जर असं समजा लोकसभा ही सभापतींना पदावरून हटवण्याच्या ठरावावर चर्चा करत असेल तर अशा विचार करून सांगा इथे. सभापती अध्यक्षपद भूषवू शकता का? कारण आपण बघितलेच की सभापती लोकसभेचे अध्यक्षपदी असतात आणि या परिस्थितीत ठरावावर चर्चा सुरू असताना सभापतींना बोलण्याचा किंवा चर्चेत भाग घेण्याचा अधिकार असेल का? किंवा असा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो की त्यांना पदावरून काढून टाकण्याच्या ठरावावर किंवा इतर कोणत्याही मुद्द्यावर मतदान करण्याची परवानगी आहे का? या सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्याला या कलम 96 मध्ये भेटतील. एक एक करून बघूया. आणि जसे की आपल्याला माहिती आहेच की उपसभापतींना पण पदावरून काढून टाकण्याचा ठराव मांडला जाऊ शकतो. त्यांच्याबाबतची पण माहिती आपल्याला याच कलममध्ये भेटेल. तर अशा चर्चेदरम्यान लोकसभेच्या बैठकीचे अध्यक्षपद भूषवण्याची परवानगी नाही, जरी ते उपस्थित असले तरीही. आणि चर्चेदरम्यान स्वतःचा बचाव करू शकतात आणि बाजू मांडू शकतात, म्हणजेच बोलण्याचा आणि चर्चेत भाग घेण्याचा अधिकार आहे. आणि सभापतींना अशा ठरावावर किंवा अशा कामकाजादरम्यान इतर कोणत्याही विषयावर केवळ पहिल्याच वेळी मतदान करण्याचा अधिकार असेल. परंतु मतांची बरोबरी झाली म्हणजे जर मते समान प्रमाणात विभागली गेली तर ते मतदान करू शकत नाहीत. आणि मित्रांनो, याच कलममध्ये कलम 95 मध्ये दुसरा उपकलम सुद्धा लागू होतो. तो कसा तर जसे की आपण बघितलंच की जेव्हा दोन्ही पद गैरहजर अनुपस्थित असतील तर सभागृह स्वतः निर्णय घेईल त्या वेळेसाठी सभापती म्हणून काम करण्यासाठी एखाद्या व्यक्तीची निवड करतील. जेव्हा कलम 96 मध्ये पहिल्या उपकलमनुसार सभापती किंवा उपसभापतींना पदावरून हटवण्याच्या ठरावामुळे अध्यक्षस्थानी नसतात, तेव्हा कलम 95(2) मध्ये तरतुदी लागू होतात, ज्या दुसऱ्या सदस्याला अधिवेशनाचे अध्यक्षपद देण्यासाठी नियुक्त करत असतात. मित्रांनो, या 4 कलममध्ये लोकसभाबद्दल समजून घेतले. 93 ते 96 पर्यंत सेपरेट. आणि या मागच्या व्हिडिओमध्ये राज्यसभाबद्दल समजून घेतले 89 ते 92 पर्यंत या 4 कलममध्ये. आता पुढच्या कलम 97 हा दोन्ही सभागृहाबद्दल कॉमन अशी कुठली माहिती देतो ते बघूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. मित्रांनो, भारतीय राज्यघटनेतील कलम या पार्टमध्ये आज आपण इथेच थांबूया. परीक्षेला जाण्याआधी वेळात वेळ काढून चॅनेलवरील अपलोड झालेली सर्व ॲनिमेटेड व्हिडिओ नक्की जाऊन बघा. लवकरच पुढचा पार्ट सुद्धा अपलोड करेल मी. आजचा टॉपिक तुम्हाला आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, आपल्या फ्रेंड्ससोबत पुढे शेअर करा आणि स्टडी विथ केतकी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद सगळ्यांची इतका वेळ दिल्याबद्दल.